नाशिकमध्ये भाजपात आज पक्षप्रवेश आहेत, मात्र त्याआधीच धक्काबुक्की आणि गोंधळ उडालाय। भाजपच्या कार्यालयाबाहेर भाजपचे नेते मंत्री गिरीश महाजन हे कार्यालयामध्ये जात असताना एक प्रकारे धक्काबुक्की झाली आणि गोंधळ उडालाय। नाशिकमधली ही दृश्य शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे काही नेते आणि मनसेचे सुद्धा आता नेते हे भाजपमध्ये प्रवेश करतायत। मात्र भाजपच्याच काही नेत्यांचा याला विरोध आहे। मात्र गिरीश महाजन यांनी जी प्रतिक्रिया दिली त्यानुसार पक्षप्रवेश होणार, त्यामुळे या पक्षप्रवेशासाठी जात असताना गिरीश महाजन यांना देखील धक्काबुक्की झाल्याचे दिसतंय। खूप मोठ्या प्रमाणात गोंधळ आहे तिथे सुरू। भाजपच्या कार्यालयामध्ये जात असतानाच, पक्षप्रवेशासाठी जात असतानाच हा मोठा गोंधळ उडालाय। गिरीश अधिक माहितीसाठी जाऊयात। आमचे प्रतिनिधी चंदन पुजारीकारी आपल्या सोबत आहेत। चंदन, पक्षप्रवेशाआधी हा गोंधळ कसला? निश्चितपणे या पक्षप्रवेशाच्या दरम्यान मोठा गोंधळ जो आहे तो या ठिकाणी भाजप कार्यालयात बघायला मिळतो आहे। भाजपकडून आज भाऊ खैरे, दिनकर पाटील या लोकांना प्रवेश दिला जातोय आणि त्याच्या विरोधात कुठेतरी भाजपचे कार्यकर्ते जे आहेत ते आक्रमक झालेले आहेत। गिरीश महाजन हे या ठिकाणी पक्ष कार्यालयात दाखल झाल्यानंतर धक्काबुक्की करण्यात आली। गिरीश महाजनांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली आणि आमदार होते, स्थानिक आमदार होते, स्थानिक पदाधिकारी होते, त्यांच्या समोर या ठिकाणी धक्काबुक्की आणि गोंधळ जो आहे तो कार्यकर्त्यांनी घातलेला आहे। कार्यकर्त्यांच्या तीव्र प्रतिक्रिया आहेत। कोणत्याही प्रकारे हा प्रवेश देऊ नये अशा पद्धतीची भूमिका कार्यकर्त्यांनी घेतलेली आहे आणि त्यामुळे आपण दृश्यांमध्ये बघतोय की कसं कार्यकर्त्यांच्या गराड्यामध्ये, कार्यकर्त्यांच्या या गोंधळामध्ये गिरीश महाजन जे आहेत ते भाजप कार्यालयात दाखल झालेले आहेत। आपण या ठिकाणी दृश्यांमध्ये बघतोय हा पक्षप्रवेश